कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे धामोते येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय परवानग्या घेण्यासाठी सरपंच महेश विर्ले यांनी जोर लावलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीकरता कोणत्याही अडचणी येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आवश्यक शासकीय परवानगी मिळवण्यासाठी समता समितीचे सर्व सदस्य आणि कार्यकारिणी तसेच कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिलंय. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत साई मंदिर ते धामोते रस्त्यालगत संविधान चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. याकरता 26 डिसेंबर रोजी सरपंच महेश विर्ले यांच्यासह समता समितीचे सदस्य यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलंय. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. आज आम्ही सर्व आपल्या कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच महेशदादा विर्ले यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर अलिबाग येथे आलेलो आहोत आणि जे कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायततर्फे जो संविधान चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो उभारला जाणार आहे त्या कार्यासाठी परवानग्या घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या कामामध्ये जे कोणी असतील, विरोधक असतील, जे विरोध करतात त्या विरोधकांचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी आवाज कमी होणार आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्याचप्रमाणे जर आपल्याला या चांगल्या कामासाठी जर विरोध करावासा वाटतो तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध आहे. तर आपण आणखी चांगलं काम करून याच्यापेक्षा मोठा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर उभारला तर आम्हा लोकांना तर यापेक्षा जास्त आणखी आनंद होईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि तेच काम आपण करावं. इतरत्र कुठे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहा आणि सरपंच त्यांचं काम करत राहतील असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. गेल्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आम्ही समता समिती त्याचबरोबर कोल्हारी ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच महेशदादा विर्ले यांच्या सहकार्याने आम्ही भूमिपूजन सोहळा पार पाडला होता. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की तो भूमिपूजन सोहळा संविधान चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी होता. नेरळमधील समस्त जे आहेत म्हणजेच की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, समाजाचे म्हणा किंवा इतर समाजाचे व्यक्तिमत्व, ह्या सगळ्यांना फार अभिमानाचं ते शहर वाटायला लागलेलं. कारण की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार होता. समाजामध्ये काम करताना राजकीय लोक आहेत, समाजसेवक आहेत, त्याचबरोबर विरोधकही असतात. समाजसेवक समाजाचं काम करतात, राजकीय परवानग्याचे काम करतात आणि विरोधक कुठेतरी आळा बांधण्याचं काम करतात. माझी नेरळ शहरामध्ये ज्यांनी कोणी हे काम थांबवलं त्या विरोधकांना एकच विनंती असेल की विरोध हा चुकीच्या कामाचा केला जातो, अनलिगल कामांचा केला जातो. जिथे समाजाचं काम एकवटलं जातं, जिथे समाज एकत्र येतो अशा ठिकाणी विरोध करणं हे अतिशय निंदनीय आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यसम्राट सरपंच महेशदादा विर्ले यांच्यासोबत आहोत. कारण की ते संविधानाला मानणारे सरपंच आहेत आणि ते संविधानाचा नेहमीच आदर करत आहेत. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी समता समिती त्याचबरोबर नेरळवासी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाला मानणारे सरपंच आमच्या सोबत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा येत्या काही महिन्यातच त्या ठिकाणी समस्त जनतेला उभारलेला आणि बघायला दिसणार आहे. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या दोन्ही गोष्टींवर जी चर्चा चालू होती त्या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे. महापुरुषांचे पुतळा स्थापन करण्याकरता ज्या परवानग्या प्राप्त कराव्या लागणार आहेत त्या परवानगीची आपण प्रॉपर सुरुवात करून ज्या आर्किटेक्चर असतील किंवा कला शाखेच्या ज्या परवानग्या असतील त्या आपण योग्य रीतीने प्राप्त करणार आहे. ह्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर आपण शिवसृष्टी उभारणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व आपल्या सर्व मावळ्यांची एक शिवसृष्टी, आपला इतिहास जागर होणारी सृष्टी आपण दिवशी उभारणार आहेत. त्या सर्वांचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जेणेकरून त्या गोष्टी आपल्या समाजाला एक नवीन विचारांचा जागर असेल आणि तो जागर नेहमी आपल्या
तरुण पिढीला होत राहावा याकरता सर्वानुमते आज सर्वांच्या वतीने आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि जसं की त्या रस्त्याबाबतीत जो काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवला जात आहे, परंतु तो मी सांगू इच्छितो की जो 17/5/2025चा परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की नेरळ साई मंदिर ते धामोते गाव हा रस्ता 30 बुटी म्हणजे मध्यापासून 15 मीटरपर्यंत, तर त्याच्या अंतरानंतर आपल्याला पुतळा बसवण्यास हरकत नसेल असा आम्हाला आज निदर्शनास येतं आहे। त्यामुळे लवकरच आपला जो सर्वांचा मानस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक व पूर्णाकृती पुतळा तो लवकरच सगळ्यांच्या जवळ भेटेल। आणि शिवसृष्टीचं सुद्धा आपण एक खूप चांगलं नियोजन केलेलं आहे, ते आपल्या पूर्ण परिसराच्या एक शोभा वाढणारं कार्य होणार आहे, एक आस्थेचं कार्य होणार आहे।